धुळे जिल्हा हा शासनानं दुष्काळी घोषित केला नसला तरी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी संघर्ष बघायला मिळतो। यंदा कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणी नदी, नाले, विहिरी, तलाव कोरडे पडले होते। त्यामुळे सर्वांचीच नजर ही पावसाकडे लागली होती। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस होतोय। यातच गेल्या 10 वर्षांपासून 50% देखील भरू न शकलेला शिंदखेडा तालुक्यातील देवाचे विखरण येथील विखरण तलाव हा यंदा 2 ते 3 दिवसांच्या मुसळधार पावसानं जवळपास 70% भरलाय। तलाव 70%च्या जवळपास भरल्यानं विखरण गटाच्या जिल्हा परिषद सदस्य कुसुम निकम, गटनेते कामराज निकम यांनी पावसाची कृपादृष्टी तालुक्यावर राहावी म्हणून पारंपरिक पद्धतीनं आज जलपूजन केलं। आज शिंदखेडा तालुक्यातील आमच्या विखरण गावात द्वारकाधीश भगवानच्या कृपेने गेल्या अनेक वर्षापासून जो आमचा परिसराला जीवनवाहिनी म्हणून शेतकऱ्यांना जीवदान देणारा एक तलाव द्वारकाधीश महाराजांच्या कृपेने 2 दिवसात जो पाऊस झाला त्याच्याने तलाव आज 70 ते 80% भरून झालेला आहे। आणि या आनंदाच्या प्रसंगी आज या गटातील सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई निकम, पंचायत समितीचे सदस्य दुर्लभ सकाराम सोनवणे आणि दुसरे पंचायत समितीचे सदस्य प्रकाशजी बोरसे आणि परिसरातील सगळे सरपंच रेणपुरे, विखुर्ले, विखरण, जोगशेलू आणि अनेक गावातील सगळे शेतकरी आज आनंदात या जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। आम्ही परमेश्वराला एकच प्रार्थना केली होती की या शेतकऱ्यांना वरदान ठरणारा तलाव लवकरात लवकर भरू दे आणि शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत पाणी जाऊ दे। आणि परमेश्वराने आमची विनंती मान्य करून आज या विखरण तलावात जे पाणी आलं त्याचं आम्ही यथोचित पूजन करून परमेश्वराला आणि या तलावाच्या पाण्याला पूजन करून त्याचं स्वागत केलेलं आहे। असंच दरवर्षी द्वारकाधीश महाराजांनी आमचा तलाव भरून व्हावा अशी आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा द्वारकाधीश भगवान यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। दरम्यान गेल्या काही दिवसात विखरण परिसरामध्ये 485 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून यामुळे बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिक देखील समाधान व्यक्त करतात। या जलपूजनावेळी जिल्हा परिषद सदस्य कुसुम निकम, गटनेते कामराज निकम, पंचायत समिती सदस्य प्रकाश बोरसे, दुर्लभ सोनवणे, डॉक्टर नितीन चौधरी, देवानंद बोरसे, महेंद्र निकम यांच्यासह विखरण ग्रामस्थ, शेतकरी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा।